नमस्कार. मिथुन राशीच्या माझ्या अत्यंत प्रिय आणि प्रेमळ मित्रांनो, तुमच्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडणार आहेत ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. आजचा हा दिवस तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडणारा ठरू शकतो. जर तुम्ही खरोखरच मिथुन राशीचे असाल आणि ईश्वराच्या शक्तीवर तुमचा विश्वास असेल तर हा व्हिडिओ चुकूनही अर्धवट सोडू नका, कारण आजचा प्रत्येक क्षण तुमच्यासाठी भाग्याचा संकेत घेऊन आला आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यावर तुम्हाला जाणवेल की तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली आहेत. म्हणूनच मनापासून या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय नक्की लिहा. तुमची एक सकारात्मक कॉमेंट तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुरू करू शकते. मिथुन राशीच्या व्यक्ती मुळातच खूप बुद्धिमान आणि हजरजबाबी असतात, पण गेल्या काही काळापासून तुम्हाला असे वाटत असेल की तुमचे प्रयत्न वाया जात आहेत किंवा नशिबाची साथ हवी तशी मिळत नाहीये. पण आज 13 एप्रिल सोमवारचा हा दिवस तुमची ही तक्रार कायमची दूर करण्यासाठी आला आहे. चंद्राची बदलती स्थिती आणि बुधाचे पाठबळ यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच चमक निर्माण होणार आहे. आज सकाळपासूनच तुम्हाला काहीतरी शुभ घडणार असल्याचा भास होईल आणि हा भास खरा ठरेल जेव्हा तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात एखादा धाडसी निर्णय घ्याल. आजचा दिवस तुमच्यासाठी केवळ धावपळीचा नाही तर योग्य दिशेने पडणाऱ्या पावलांचा आहे. ग्रहांची चाल सांगते की आज तुमच्या बोलण्यात अशी काही जादू असेल की समोरची व्यक्ती तुमच्या शब्दांना नकार देऊ शकणार नाही. करिअरच्या बाबतीत बोलायचे झाले तर जे लोक नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस सुवर्ण संधी घेऊन आला आहे. तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तुमचे जे काही मतभेद होते ते आज दूर होतील आणि तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. कदाचित तुम्हाला एखादी नवीन जबाबदारी दिली जाईल जी तुमच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा करेल. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना आज एखादा फोन कॉल किंवा ईमेल असा येऊ शकतो जो त्यांच्या भविष्याला नवी दिशा देईल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की संधी चालून येते तेव्हा ती ओळखण्याची दृष्टी तुमच्याकडे असायला हवी. आळस झटकून कामाला लागा, कारण ही वेळ पुन्हा येणार नाही. व्यवसायात असलेल्या लोकांसाठी आजचा सोमवार धनवृद्धीचा योग घेऊन आला आहे. एखादी जुनी अडकलेली पेमेंट आज तुम्हाला परत मिळू शकते किंवा एखाद्या नवीन करारावर स्वाक्षरी होऊ शकते ज्यामुळे तुमच्या व्यवसायाचा विस्तार होईल. पैशांच्या बाबतीत आज तुम्हाला खूप सावध पण सकारात्मक राहायचे आहे. अचानक धनलाभाचे योग दिसत आहेत, पण त्याचबरोबर अनावश्यक खर्च टाळणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. जर तुम्ही कुठे गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस उत्तम आहे. विशेषतः शेअर बाजार किंवा रिअल इस्टेटमध्ये दीर्घकालीन विचार करून केलेली गुंतवणूक तुम्हाला भविष्यात खूप मोठा फायदा मिळवून देईल. आर्थिक नियोजन करताना आपल्या कुटुंबातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला घ्यायला विसरू नका, कारण त्यांचा अनुभव तुम्हाला मोठ्या नुकसानीपासून वाचवू शकतो. आज तुम्हाला कोणालाही उसने पैसे देताना विचार करावा लागेल, कारण दिलेले पैसे परत मिळण्यास अडथळे येऊ शकतात. त्याऐवजी ते पैसे स्वतःच्या भविष्यासाठी गुंतवणे जास्त फायदेशीर ठरेल. मित्रांनो, आयुष्यात चढ उतार तर येतच राहतात, पण जो धैर्याने उभा राहतो तोच जिंकतो. तुमच्या आयुष्यातही असाच एक महत्त्वाचा वळण बिंदू आज येणार आहे, ज्याबद्दल मी पुढे सांगणारच आहे. पण त्याआधी मला तुम्हाला एक छोटीशी आठवण करून द्यायची आहे की जर तुम्हाला हे राशी भविष्य मनाला भिडत असेल आणि उपयुक्त वाटत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचे प्रेम आणि पाठिंबाच आम्हाला असे सखोल मार्गदर्शन करण्यासाठी प्रेरित करत असतो. जर तुम्ही आधीच सबस्क्राईब केले असेल तर हा व्हिडिओ तुमच्या इतर मिथुन राशीच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या शुभ वेळेचा फायदा घेता येईल. आता वळूया तुमच्या कौटुंबिक आणि प्रेमसंबंधांकडे. मिथुन राशीच्या लोकांसाठी नातेसंबंध हे खूप संवेदनशील असतात. आज तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते अधिक घट्ट होईल. जर गेल्या काही दिवसांपासून तुमच्यात काही तणाव असेल किंवा संवाद कमी झाला असेल तर आज पुढाकार घेऊन त्यांच्याशी बोला. एक छोटीशी भेट किंवा प्रेमाचे 2 शब्द तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतात. अविवाहित लोकांसाठी विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात आणि विशेष म्हणजे हे प्रस्ताव तुमच्या अपेक्षेप्रमाणे असतील. कौटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि मुलांकडून एखादी आनंदाची बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल. आई वडिलांच्या आरोग्याची थोडी काळजी घेणे गरजेचे आहे, पण घाबरण्याचे कारण नाही. त्यांना तुमचा वेळ द्या, कारण त्यांना तुमच्या पैशांपेक्षा तुमच्या अस्तित्वाची जास्त गरज आहे.
आरोग्याच्या बाबतीत आज तुम्हाला स्वतःला थोडे रिचार्ज करण्याची गरज आहे. मानसिक ताणतणावामुळे तुम्हाला थोडा थकवा जाणवू शकतो, पण योगा आणि ध्यानाच्या माध्यमातून तुम्ही त्यावर मात करू शकता. पाण्याचे प्रमाण शरीरात योग्य ठेवा आणि बाहेरचे अन्न खाणे टाळा. विशेषतः डोळ्यांची आणि पोटाची काळजी घेणे आज आवश्यक आहे. रात्रीची झोप पूर्ण घ्या, कारण उद्याचा दिवस तुमच्यासाठी नवीन आव्हाने आणि संधी घेऊन येणार आहे. निरोगी शरीरच हे खरे धन आहे हे विसरू नका. तुमची ऊर्जा आज खूप सकारात्मक आहे, फक्त ती योग्य ठिकाणी वापरण्याची गरज आहे. आज तुम्हाला एक विशेष संकेत मिळणार आहे. कदाचित दुपारी किंवा संध्याकाळी तुम्हाला असा एखादा अनुभव येईल जो तुम्हाला सांगेल की तुम्ही योग्य मार्गावर आहात. एखादी अनोळखी व्यक्ती तुम्हाला अशी काही मदत करेल किंवा सल्ला देईल जो तुमच्यासाठी मैलाचा दगड ठरेल. या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, कारण देव कधी स्वतः येत नाही, तर तो कोणाच्या रूपात येऊन आपल्याला मार्ग दाखवत असतो. मिथुन राशीच्या लोकांनी आज आपली कल्पनाशक्ती वापरून काहीतरी नवीन निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. मग ते लेखन असो, कला असो किंवा एखादी नवीन बिझनेस आयडिया असो. आजचा आध्यात्मिक उपाय तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. सोमवार हा भगवान शिवशंकराचा दिवस आहे. आज सकाळी स्नान केल्यानंतर महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर कच्च्या दुधात थोडे काळे तीळ टाकून अभिषेक करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. जर तुम्हाला मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरातच महादेवाच्या फोटोसमोर दिवा लावून शिव चालीसा पठण करा. या उपायामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील आणि तुमच्या प्रगतीचा मार्ग सुकर होईल. तसेच आज गरिबांना किंवा गरजू व्यक्तीला थोडे अन्नदान करा. अन्नासारखे दुसरे मोठे दान नाही आणि हे पुण्य तुम्हाला तुमच्या कठीण काळात नक्की साथ देईल. मित्रांनो, जसजसा आजचा दिवस पुढे जाईल तसतसा तुम्हाला एक वेगळाच आत्मविश्वास जाणवेल. तुमच्या मनातले भीतीचे ढग विरघळून जातील आणि तुम्हाला स्पष्टपणे दिसायला लागेल की तुम्हाला काय साध्य करायचे आहे. मिथुन राशीच्या लोकांमध्ये असलेली अष्टपैलुता हीच त्यांची ताकद आहे. आज ही ताकद जगाला दाखवून देण्याची वेळ आली आहे. कोणाच्याही टीकेकडे लक्ष देऊ नका, कारण तुमचे यशच त्यांना चोख प्रत्युत्तर देणार आहे. तुम्ही घेतलेले कष्ट कधीच वाया जात नाहीत हे आज सिद्ध होईल. तुमच्या भूतकाळातील चुकांमधून शिका, पण त्या आठवून दुःखी होऊ नका, कारण भविष्य तुमच्याकडे डोळे लावून पाहत आहे. आजचा हा दिवस तुमच्यासाठी केवळ एक तारीख नाही, तर एक नवीन सुरुवात आहे. ग्रहांची स्थिती तुमच्या अनुकूल आहे आणि नशीब तुम्हाला पूर्ण साथ देत आहे. फक्त मनात जिद्द आणि कामात प्रामाणिकपणा ठेवा. तुम्ही ज्या स्वप्नांचा पाठलाग करत आहात ती आता सत्यात उतरण्याच्या अगदी जवळ आहेत. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला मदत करण्यासाठी सज्ज होते. मिथुन राशीची ही वेळ परिवर्तनाची वेळ आहे आणि हे परिवर्तन तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती घेऊन येणार आहे. शेवटी जाता जाता एवढेच सांगेन की आयुष्य हे खूप सुंदर आहे आणि प्रत्येक दिवस आपल्याला काहीतरी नवीन शिकवून जातो. आजचा हा सोमवार तुमच्या आयुष्यात प्रकाशाची एक नवीन किरण घेऊन आला आहे. हा किरण तुमच्या घरात आणि मनात सदैव राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुमच्या आयुष्यात काय बदल होत आहेत हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. तुमची प्रत्येक कॉमेंट आमच्यासाठी खूप मोलाची आहे. पुन्हा एकदा आठवण करून देतो की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमचे दररोजचे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. तुमचा आजचा दिवस अत्यंत शुभ आणि आनंदाचा जाओ. सर्व अडथळे दूर होवोत आणि तुम्हाला अपेक्षित असलेले सर्व यश मिळो. श्रद्धेने बोला श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. भेटूया उद्याच्या नवीन आणि उत्साही राशी भविष्यात. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. सकारात्मक रहा आणि आनंदी रहा. धन्यवाद.